नमस्कार, मी वर्षा नलवडे. डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर यशवंत माने. डॉक्टर यशवंत माने गेली अनेक वर्ष वंध्यत्व निवारणासाठी काम करतात. डॉक्टर माने, तुमचं खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर मानेंची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छिते. डॉक्टर यशवंत माने यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामधील माडस या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. डॉक्टर यशवंत माने यांनी नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये MBBS ही वैद्यकीय शाखेतील पदवी संपादन करून याच ठिकाणी DGO ही पदव्युत्तर पदविका आणि त्याबरोबरच DNB ही पदवी देखील मिळवली. त्यानंतर डॉक्टर यशवंत माने यांनी भारतातील प्रख्यात मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी येथील जिपमर या संस्थेमध्ये प्रसूतीशास्त्र आणि स्त्री रोग विभागामध्ये सिनियर रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवाही बजावली आहे. तमिळनाडू राज्यातील वेल्लोर या ठिकाणी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज म्हणजेच CMC या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट विभागामध्ये 1 वर्ष ते सेवारत होते. या ठिकाणीच डॉक्टर यशवंत माने यांनी ऑल इंडिया एंट्रन्स ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन न्यू दिल्ली ही परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन शिक्षणासाठी कोलकाता या ठिकाणी प्रख्यात डॉक्टर BN चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षांची उच्च वैद्यकीय पदवी देखील घेतली. ही पदवी घेतलेले डॉक्टर यशवंत माने हे महाराष्ट्रातले पहिलेच डॉक्टर आहेत. पुढील वैद्यकीय शिक्षण डॉक्टर माने यांनी बॉस्टन IVF सेंटर USA या ठिकाणाहून पूर्ण केलं. मार्च 2008 साली नाशिक या ठिकाणी परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची स्थापना केली. अत्याधुनिक IVF ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरापासून अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये 1800हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा जन्म झाला आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर माने हे मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि गुलबर्गा असे देशातील वेगवेगळ्या IVF सेंटरमध्ये गेल्या 13 वर्षांपासून व्हिजिटिंग IVF कन्सल्टंट म्हणून सेवारत आहेत. दर महिन्याला 250हून अधिक एम्ब्रियो ट्रान्सफर करतात आणि सातत्यानं 70%हून अधिक सक्सेस रेटही आहे. डॉक्टर यशवंत माने यांच्या नाशिक येथील अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा सक्सेस रेट भारतातल्या इतर कोणत्याही IVF सेंटरपेक्षा सातत्यानं सर्वाधिक आहे. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. सर, सुरुवातीचाच प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. स्त्रियांमध्ये वंध्यत्व निर्माण करणारे सामान्य घटक नेमके कोणकोणते असतात? स्त्रियांमध्ये जे सामान्य घटक आपण क्लासिफाय करू इच्छितो की स्त्रीबीज तयार होण्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात, त्याला ओव्युलेटरी डिस्फंक्शन म्हणतो, किंवा गर्भनलिकेचा प्रॉब्लेम असतो त्याला ट्युबल फॅक्टर म्हणतो, किंवा गर्भपिशवीमध्ये काही प्रॉब्लेम असतात त्याला आपण युट्राइन फायब्रॉइड्स म्हणतो किंवा ॲडेनोमायोसिस म्हणतो. आणि खूप रेअर फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो की लाईक काही मुलींना जन्मताच गर्भपिशवी नसते किंवा जन्मताच गर्भपिशवीच्या आकारामध्ये काही प्रॉब्लेम असतात, काही युनिकॉर्नेट युट्रस, बायकॉर्नेट युट्रस, अजेनेटिक युट्रस, अशा अनेक कारणं असतात ते जन्मताच त्या मुलीमध्ये असतात, पण ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं. निश्चितच. सर, तुम्ही आता एक उल्लेख केलात ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शन, याचा अर्थ नेमका काय असतो? प्रत्येक स्त्रीला जर प्रेग्नन्सी राहायची असेल तर महिन्याच्या मासिक पाळीमध्ये 14 ते 16व्या दिवशी स्त्रीबीज तयार होऊन ते ओव्ह्युलेशन व्हायला पाहिजे. लाईक प्रत्येकाचा जन्म आईकडनं स्त्रीबीज येतात, वडिलांकडनं शुक्राणू येतात, त्याचं फलन किंवा फर्टिलायझेशन होऊन प्रेग्नन्सी राहते. ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शनमध्ये काय होतं की स्त्रीचे स्त्रीबीज महिन्याच्या महिन्याला तयार होत नाही आणि ते ओव्ह्युलेशन होत नाही. फक्त पुरुषांच्या नॉर्मल स्पर्म रिपोर्ट जरी असेल आणि आईकडनं जर स्त्रीबीज किंवा एग फॅक्टरचं कॉन्ट्रीब्युशन येत नसेल तर अशा जोडप्यांना ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शन आहे असं आपण डायग्नोज करतो. निश्चितच सर, आपण इन्फर्टिलिटी या विषयासंदर्भात तर तुम्ही माहिती दिलीच, मात्र अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी आणि अनयुज्युअल इन्फर्टिलिटी यामध्ये नेमका काय फरक असतो आणि त्याचा अर्थ काय असतो ते देखील आपल्या प्रेक्षकांना सांगाल? एका सामान्य जोडप्यांसाठी 3 गोष्टी नॉर्मल असणं गरजेचं आहे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. त्याची मासिक पाळी रेग्युलर पाहिजे, म्हणजे आपण डायग्नोज करतो की तिला ओव्ह्युलेटरी फॅक्टर नाही आहे प्रेग्नन्सी प्रॉब्लेमसाठी. दुसरं आहे त्या गर्भनलिका ओपन पाहिजे, म्हणजे ट्युबल फॅक्टर नाही आहे. आणि तिसरं आहे ते पुरुषांचं सिमेन रिपोर्ट नॉर्मल पाहिजे. जर पुरुषांचा सिमेन रिपोर्ट नॉर्मल असेल, गर्भनलिका ओपन असतील आणि ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शन किंवा ओव्ह्युलेटरी फॅक्टर नसेल, ह्याच्या व्यतिरिक्त जर प्रेग्नन्सी राहत नसेल, जर वारंवार प्रयत्न करून किंवा इव्हन विथ ट्रीटमेंट घेऊन पण प्रेग्नन्सी राहत नसेल, त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं डायग्नोज करतो.
म्हणजे निश्चितच. प्रॉब्लेम पुरुषांमध्ये पण नाहीये, प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये पण नाहीये. आणि काही तर अशा काही गोष्टी आहेत ते सेल्युलर लेवलला किंवा हार्मोनल लेवलला की डायग्नोज झालेले नाहीत किंवा डायग्नोज होऊ शकत नाही, जे अवेलेबल टेस्ट आहेत त्यासाठी त्यामध्ये. म्हणून ह्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असं डायग्नोज करतो. निश्चितच. सर, IVF उपचार पद्धतींबद्दल अनेकांनी ऐकलं असेल आणि आपण मागच्या भागात देखील या संदर्भातली माहिती दिली आहे. IVF उपचार पद्धती नेमकी काय असते आणि IVF म्हणजे नेमकं काय हे देखील सांगाल? फाईन. IVF इज अ व्हेरी सिम्पल प्रोसिजर आहे. IVF म्हणजे त्या मेडिकल लँग्वेजमध्ये आपण इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतो किंवा सामान्य लोक ह्याला टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट म्हणून पण समजतात. IVF मध्ये काय करतो की नॉर्मली आपण एका स्त्रीचं मासिक पाळी पाहिली तर एक स्त्रीबीज तयार होतं. पण IVFच्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्या स्त्रीला काय इंजेक्शन देऊन साधारण 8 ते 10 स्त्रीबीज व्हावे ही अशी अपेक्षा असते. म्हणून त्या प्रकारचे इंजेक्शन्स त्या प्रकारच्या डोसमध्ये आणि तेवढ्या कालावधीमध्ये साधारण एक 8 ते 10 दिवस हे असे इंजेक्शन्स देतो. इंजेक्शन दिल्यानंतर मग आपण सोनोग्राफीवरती ते स्त्रीबीजाची वाढ कशी आहे ती चेक करतो. स्त्रीबीजाची वाढ समाधानकारक असेल की मग ते स्त्रीला शेवटचे इंजेक्शन देऊन ते तयार झालेलं फॉलिकल आपण ॲस्पिरेट करतो. ह्याला आपण ओवम पिकअप म्हणतो. ओवम पिकअप केल्यानंतर लॅबमध्ये ते स्त्रीबीज आपण कलेक्ट करतो आणि सायमल्टेनियसली आपण हजबंडचं सिमेन ॲनालिसिस सिमेन घेतो आणि सिमेन ॲनालिसिस करून चांगले स्पर्म सेपरेट करतो आणि लॅबमध्ये ते स्त्रीबीज फलन करतो. इनिशियली हे स्त्रीबीज फलन करण्याची प्रक्रिया ज्या IVF इंग्लंडमध्ये 1978मध्ये पहिली केस झाली. इनिशियली हे स्त्रीबीज फलन प्रक्रिया ही टेस्ट ट्यूबमध्ये केली होती. म्हणून ह्याला टेस्ट ट्यूब बेबी हे नाव पडलं. आणि टेस्ट ट्यूब बेबी हे नाव समजण्यासाठी किंवा बोलण्यासाठी सोपं असल्यामुळं ह्याचा उच्चार टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट म्हणूनच पुढे बोललं जातं. पण रिसेंट आता प्रत्येक IVF लॅबमध्ये हे स्त्रीबीज फलन करण्याची प्रक्रिया हे पेट्री डिशमध्ये केली जाते. त्याच्यामुळे पण टेस्ट ट्यूब बेबी हे सोपं आणि इझी टू अंडरस्टँड अँड इझी टू स्पेल म्हणून हे टेस्ट ट्यूब बेबी ह्याला नाव पडलं. निश्चितच. सर, IVF उपचाराची गरज नेमकी कधी लागते? IVF उपचाराची गरज बेसिकली त्या जोडप्यांना प्रॉब्लेम काय आहे. जर दोन्ही गर्भनलिका ब्लॉक असतील किंवा स्त्रीबीज तयार होण्यासाठी काय प्रॉब्लेम असतील किंवा स्त्रीचं वय जास्त असेल किंवा पुरुषांच्या वीर्यामध्ये असे काय प्रॉब्लेम असतील की जे नॅचरल ट्रीटमेंटने किंवा इन्फर्टिलिटीच्या इतर कोणची ट्रीटमेंट आहे त्याने प्रेग्नन्सी राहणे होत नसेल तर अशा जोडप्यांना IVF ट्रीटमेंटची गरज लागते. सर, IVF म्हणजे नेमकं काय असतं हे आपण जाणून घेतलं आहे. मात्र IVF या उपचाराची सुरुवात नेमकी कशी केली जाते? IVF ट्रीटमेंट जेव्हा सुरू करतो एखादं जोडपं जेव्हा क्लिनिकला येतं तर पेशंटची त्या कपलची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते. स्त्रियांची वेगळी पुरुषांची वेगळी हिस्ट्री घेतली जाते. प्लस स्त्रियांची सोनोग्राफी करून आपण गर्भपिशवी कशी आहे, ओव्हरीमध्ये स्त्रीबीजाची संख्या कशी आहे, काउंट कशी आहे हे चेक करतो. ओव्हरीमध्ये कोणची गाठ आहे की नाही, गर्भपिशवीमध्ये कोणची फायब्रॉइडची गाठ आहे की नाही हे चेक करतो. ते झाल्यानंतर त्यांचे दोघांचे ब्लड टेस्ट केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांची सिमेंट टेस्ट केली जाते. वेऱ्याची तपासणी हे युजली 2 दिवस ॲब्स्टेनन्स देऊनच आपण करतो जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट डायग्नोसिस आपल्याला मिळू शकते. ह्या टेस्ट झाल्यानंतर मग पेशंटचे अजून काय एक्स्ट्रा टेस्ट असतील. काही वेळेस आम्ही काही पेशंट्समध्ये प्री IVF हिस्ट्रोस्कोपी नावाची पण टेस्ट करतो. ह्याच्यामध्ये आपण पेशंटला एक 4 तास ॲडमिट करतो. छोटीशी ॲनेस्थेशिया देऊन युट्रसमध्ये कॅमेरा टाकतो आणि आपण टीव्हीवरती चेक करतो की गर्भपिशवी आतून कशी आहे, काय ॲडिजन्स आहेत की नाही, काय फायब्रॉइड आहे की नाही, काय पॉलिप आहे की नाही, ह्या गोष्टी चेक करतो IVF ट्रीटमेंट करायच्या अगोदर. आणि काय प्रॉब्लेम असेल त्या हिस्ट्रोस्कोपीमध्येच हे प्रॉब्लेम क्लिअर करतो आणि मग आपण ॲक्च्युअल IVFची ट्रीटमेंट सुरू करतो. निश्चितच. सर, IVF आणि ISKI यातला नेमका फरक काय असतो ते देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल? IVF आणि ICSI बेसिकली हे स्त्रीबीज फलन करायची टेक्निक आहे. बेसिकली IVFची जेव्हा सुरुवात झाली 1978मध्ये तेव्हा सायंटिस्टने UK किंवा लंडनमध्ये काय केलं, एक स्त्रीबीज घेतलं आणि त्याच्याभोवती 50,000 शुक्राणू सोडले आणि त्यातनं मग जो हेल्दीएस्ट शुक्राणू आहे तो त्या स्त्रीबीजेमध्ये पेनिट्रेट होऊन फर्टिलायझेशन होतो. ह्याला IVF म्हणतो. 1992-94च्या कालावधीत
मध्ये पुरुष वंध्यत्वासाठी एक वरदान ठरलेली ट्रीटमेंट जगासमोर आली. ते म्हणतो आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे ICSI. ज्या पुरुषांचं वीर्याचा काउंट खूपच कमी आहे, जे IVFनी पण प्रेग्नन्सी राहू शकत नाही, किंवा काही पुरुषांचं वीर्याचा काउंट 0 आहे, पण ह्या पुरुषांच्या टेस्टिसमधनं किंवा इपिटिडायमिसमधनं डायरेक्टली आपण स्पर्म्स ॲस्पिरेट करून ते स्पर्म जर घेतले आणि एक स्पर्म एका एगमध्ये जर इंजेक्ट करून ते स्त्रीबीज फलन केलं, ह्याला आपण ICSI टेक्निक म्हणतो. IVF जर तुमचं सिमेंट रिपोर्ट नॉर्मल असेल पुरुषांचा, तर स्त्रीबीज फलन करायची टेक्निक युजली IVFनी करतो. जर पुरुषांचं जर वीर्याच्या काउंटमध्ये खूप प्रॉब्लेम असेल किंवा मॉर्फॉलॉजीमध्ये काय प्रॉब्लेम असेल, तर ते हेल्दी सिलेक्टेड मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पर्म्स ते स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून ते स्त्रीबीज फलन करतो. हे ICSI असतं. सर, मग ICSIमुळे आपला हा रेट वाढत असतो का? सक्सेस रेट वाढतो का? स्त्रीबीज फलन होण्याची जी क्षमता आहे IVF पेक्षा निश्चितपणे ICSIमध्ये थोडी जास्त आहे. म्हणून आम्ही अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये ICSI फॉर ऑल ही टेक्निकच मागच्या 12-14 वर्षापासून करत आलेलो आहे. आणि असा आमचा अनुभव आहे की ICSI केल्यानं स्त्रीबीज फलन करण्याची क्षमता जास्त असते, नंबर ऑफ स्त्रीबीज जास्त फलन होतात आणि अनुषंगाने नंबर ऑफ एम्ब्रिओज पण जास्त असतात. जर आपल्याकडे नंबर ऑफ एम्ब्रिओज जास्त मिळाले तर आपल्याला एक भरपूर ऑप्शन्स मिळतो की मी 1 to 5 कोणता एम्ब्रिओ सिलेक्ट करू आणि कोणता एम्ब्रिओ मी ट्रान्सफर करू, आणि उरलेले जे चांगले एम्ब्रिओज आहेत ते मला स्टोअर करता येतात. स्टोअर केलेले एम्ब्रिओज मला माहिती आहे की हे IVFची ट्रीटमेंट अनफॉर्च्युनेटली 100% सक्सेस रेट मिळत नाही. अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये आम्ही सातत्यानं 70% पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. 30% केसेसमध्ये फेल्युअर असतात IVFमध्ये. इवन विथ बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट, बेस्ट पॉसिबल इंजेक्शन्स, बेस्ट पॉसिबल लॅब, हे सर्व करून पण काही वेळेस 35-40% मध्ये पण व्हेरिएशन्स मिळतो पेशंट्सचा ह्याच्यावरती रिपोर्ट्स बघून. जर इन केस फर्स्ट अटेम्प्टमध्ये IVF ट्रीटमेंट फेल झाली तर माझ्याकडे फ्रीज केलेले जे एम्ब्रिओ असतात ते पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही वापरू शकतो. तर पेशंटचा ॲडव्हान्टेज काय की पेशंटला परत IVF सायकल किंवा पिकअप करायची गरज नाही आहे, नंबर ऑफ इंजेक्शन्स घ्यायची गरज नाही आहे, आणि पेशंटला जो स्ट्रेस आहे फेल्युअरचा तो खूप जास्त फेस करावा नाही लागणार. कारण पेशंटला माहिती आहे की माझे एम्ब्रिओ अजूनही फ्रीज केलेले आहेत, तर हेच एम्ब्रिओ मी नेक्स्ट सायकलला पण वापरू शकते. ही निगेटिव्ह साईड. IVFचे पॉझिटिव्ह साईड जर पाहिलं तर मेजॉरिटी पेशंट जर IVF ट्रीटमेंट नाही घेतले तर अनफॉर्च्युनेटली त्यांना ह्या आयुष्यामध्ये प्रेग्नन्सी राहिलीच नसते. पण IVF ट्रीटमेंट करून ह्यांना सक्सेस रेट 70% पर्यंत आपण अचीव केलेला आहे. फर्स्ट टाइम IVFने प्रेग्नन्सी राहिली, खूप चांगली गोष्ट आहे. परत 3 years 5 years डाऊन द लाईन इफ द कपल विशेस टू हॅव अ सेकंड चाइल्ड आणि त्यांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर पूर्ण IVF ट्रीटमेंट रिपीट करायची गरज नाही आहे. बरोबर. जे एम्ब्रिओज आपण लॅबमध्ये स्टोअर करतो ते आपण -196 डिग्रीजला लिक्विड नायट्रोजन नावाच्या केमिकलमध्ये फ्रीज करतो आणि तेच एम्ब्रिओ इवन आफ्टर 5 years आपण परत ट्रान्सफर करू शकतो आणि परत पेशंटला प्रेग्नन्सी राहू शकते. निश्चितच. त्यामुळे ICSI ही उपचार पद्धती एकूणच चांगली असं म्हणायला हरकत नाहीये. निश्चितपणे. सर, ICSI उपचारासाठी ऍडमिट होण्याची गरज आहे का? अजिबात नाही. लोकांचा हा गैरसमज आहे की IVF ट्रीटमेंट दरम्यान हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागतं. IVF ही पूर्ण ट्रीटमेंट ही डे केअर प्रोसिजर आहे. म्हणजे पेशंटला क्लिनिकला 2 ते 3 तासासाठी यावं लागतं आणि तेवढ्या कालावधीमध्ये पेशंट काय तपासण्या करतात, काही इंजेक्शन्स असतात, कधी सोनोग्राफी असते, कधी ब्लड टेस्ट असते, किंवा ओवम पिकअप आणि एम्ब्रिओ ट्रान्सफरची पण जेव्हा ट्रीटमेंट असते पेशंटला 4 तासाच्या वर आम्ही ॲडमिट नाही करत. मॅक्झिमम 3 ते 4 तासामध्ये पेशंट परत घरी जाऊ शकतो, किंवा वर्किंग वुमेन असेल शी कॅन गो अँड जॉईन हर वर्क. निश्चितच. सर, ICSI नंतर बेड रेस्टची गरज असते का? कारण अनेकदा अशा चर्चा केल्या जातात की ICSI ट्रीटमेंट केल्यानंतर कुठेतरी ॲडमिट जरी नाही होता आलं तर मग बेड रेस्ट घेणं गरजेचं असतं. ते नेमकं काय आहे? बेड रेस्ट घेणं गरजेचं असतं का जर का आपण ICSI ट्रीटमेंट केली तर? भारतीय जोडप्यांमध्ये एस्पेशली महिलांमध्ये अनफॉर्च्युनेटली हा खूप मोठा गैरसमज आहे की IVF ट्रीटमेंट दरम्यान किंवा IVF ट्रीटमेंट च्या वेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर झाल्यानंतर खूप बेड रेस्टची गरज आहे. सायंटिफिक डाटा जो काही जगामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे कुठेही प्रूव्ह झालेलं नाही की बेड रेस्टने सक्सेस रेट वाढतो. मी प्रत्येक पेशंटला अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये जो येतो प्रत्येकाला प्रत्येक वेळेस हेच सांगतो की IVF ट्रीटमेंट करताना तुम्हाला बेड रेस्टची गरज नाही आहे.
तुमचे डे टू डे ॲक्टिव्हिटीज चालू ठेवायच्या. तुम्ही 2 व्हीलर चालवत असाल 2 व्हीलर चालवू शकता, 4 व्हीलर चालवत असाल तर 4 व्हीलर चालवू शकता. आणि ते इन केस तुम्ही वर्किंग असाल तर वर्किंग वुमेननी पण पूर्ण ट्रीटमेंट आपलं काम चालू ठेवायचं आहे. एकूणच काय तर एक्सी उपचारादरम्यान तुम्हाला उपचार पद्धतीच पूर्णपणे करणं गरजेचं आणि आहे. दिलेल्या काही जनरल सूचना असतात त्या तेवढ्या पाळायच्या. मेडिसिन्स व्यवस्थित रेग्युलर घ्यायचे. ह्याच्या व्यतिरिक्त पेशंटला 1 दिवस पण बेड रेस्टची गरज नाही आहे. निश्चितच. सर, उपचारादरम्यान आणि उपचारानंतर पेशंटचा आहार नेमका कसा असावा त्यासाठी काही मार्गदर्शन केले जातं का डॉक्टरांकडून? आता ह्याच्या बाबतीत पण बऱ्याच पेशंटमध्ये खूप मोठे गैरसमज आहेत की हे खायला पाहिजे जेणेकरून प्रेग्नन्सी रेट वाढतो किंवा हे नाही खायला पाहिजे किंवा त्याने प्रेग्नन्सी रेट हॅम्पर होते. असं हा 100% खूप मोठा गैरसमज आहे. पेशंटनी जे आपले डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदर जे आहार होता तोच आहार इवन ड्युरिंग द ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर तोच आहार मेंटेन करायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे. कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे आणि दिलेले मेडिसिन्स व्यवस्थित वेळेवर घेतले पाहिजे. सर, वर्किंग वुमन्स ऑफिस सांभाळून हे उपचार घेऊ शकतात का, हे देखील आमच्या प्रेक्षकांना नक्की सांगाल? निश्चितपणे. आता आपण इंडियन जो मिडल क्लास किंवा इंडियन पॉप्युलेशनमध्ये आपण बघतो की आता फिमेलचं वर्किंग प्रमाण खूप वाढलेलं आहे. बरोबर. मग अशा फिमेल्सला आम्ही सांगतो की तुम्ही तुमचं जॉब आणि पूर्ण प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटीज आहे तुम्ही ट्रीटमेंट दरम्यान कंटिन्यू करा. फक्त तुम्ही IVF ट्रीटमेंट करताय म्हणून तुम्हाला लाईक काम करता येणार नाही किंवा ब्रेक घ्यायला पाहिजे असं अजिबात नाही आहे. सो इवन बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर द ट्रीटमेंट ऑफ IVF सायकल एखादी महिला जर वर्किंग असेल आम्ही पेशंटला एनकरेज करतो की तुम्ही तुमचं वर्किंग चालू ठेवा. आणि वर्किंग चालू ठेवल्यामुळं काय होतं की पेशंटचं माइंड डायव्हर्ट होतं ट्रीटमेंटवरनं आणि पेशंट इज मोर मेंटली रिलॅक्स्ड आणि वर्किंग केल्यामुळं त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल असं अजिबात नाही आहे. निश्चितच. सर, इतर शहरांमधून येणाऱ्या पेशंट्सना जर का ते उपचार घेत असतील तर नेमकं किती वेळा त्यांना आपल्या सेंटरमध्ये यावं लागतं उपचारासाठी? बाहेरगावचे जे पेशंट्स येतात किंवा इतर शहरांमधनं जे पेशंट्स अथर्व इन्फर्टिलिटीमध्ये येतात साधारण एक 5 ते 6 वेळेस पेशंटला क्लिनिकला यावं लागतं. एक प्रत्येक विजिटला साधारण 2 ते 4 तासाचा कालावधी पेशंटला वेटिंग करावं लागतं आणि एवढ्या कालावधीमध्ये डॉक्टर्सला कन्सल्टेशन होऊन किंवा इवन जे काय ट्रीटमेंट सांगितले ते होऊन आफ्टर 4 आवर्स पेशंट आपल्या घरी परत जाऊ शकतो. निश्चितच. सर, आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जाणून घेतलं. मात्र एक्सी उपचार जर का करायचा असेल तर मग त्याची वयोमर्यादा आहे का काही? IVF किंवा एक्सी ट्रीटमेंट करण्यासाठी भारत सरकारने आता नवीन ART लॉनुसार स्त्रियांचं वय 50 वर्षाच्या पर्यंत असेल तरच आपल्याला IVF किंवा एक्सी ट्रीटमेंट करता येते. 50 वर्षाची वयोमर्यादा संपल्यानंतर त्या स्त्रीला IVF ट्रीटमेंट करता येत नाही. एक. आणि पुरुषांचं वय 55 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. तर स्त्रियांसाठी 50 वर्ष आणि त्याच्या पार्टनरचं 55 वर्ष जर एज लिमिट क्रॉस केला असेल तर त्यांना IVF ट्रीटमेंट करणं पॉसिबल नाही. निश्चितच. सर, यानंतरचा एक प्रश्न जो सगळ्याच प्रेक्षकांना नक्कीच पडला असावा, ही जर आपण उपचार पद्धती केली तर याचे काही साईड इफेक्ट्स हे जाणवू शकतात का येणाऱ्या काळामध्ये त्यांना? आता IVF हे मागच्या 40-45 वर्षापासून कार्यान्वित आलेली ट्रीटमेंट आहे. IVFचे शॉर्ट टर्म काय थोडेफार प्रॉब्लेम्स किंवा साईड इफेक्ट्स असू शकतात. लाईक पेशंटला वारंवार इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा पेशंटला काय टॅबलेट्स घ्यावे लागतात आणि पेशंटला हे इंजेक्शन्स किंवा टॅबलेट्स हार्मोनल टॅबलेट्स असल्यामुळे पेशंटला थोडं उलटी, मळमळ, थोडं ब्लोटिंग सेन्सेशन, काय वेळेस कॉन्स्टिपेशन होऊ शकतं किंवा इंजेक्शन साईटला थोडं पेन होऊ शकतं. हे मायनर कॉम्प्लिकेशन जर सोडले किंवा साईड इफेक्ट सोडले, सिरियस किंवा लाँग टर्म साईड इफेक्ट्स एकही अजून आम्हाला आढळून आलेल्या नाही. तर IVF ट्रीटमेंट ही सेफ आहे आणि त्याचे काही लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स हे ॲब्सोल्युटली 0 आहेत. निश्चितच. सर, यानंतर एक प्रश्न सगळ्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा आहे. आपण वंध्यत्वावरती संपूर्ण चर्चा केली, मात्र प्रेक्षकांना नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आवाहन कराल वंध्यत्व जर का येऊ नये? अर्थातच आपण सुरुवातीलाच जाणून घेतलं ते अनुवंशिकतेने पण येऊ शकतं. मात्र वंध्यत्व टाळण्यासाठी एखादा व्यायाम असतील किंवा मग योगा असेल किंवा मग आपलं जे आहार पद्धती आहे या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना नक्की मार्गदर्शन कराल. फाईन. एक म्हणजे लाईक
जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं, एक बायोलॉजिकल क्लॉक आहे स्त्रियांमध्ये. तर एक स्त्रीची आई बनण्याची क्षमता ही मॅक्झिमम 30 वर्षाला पीक होते आणि 30 वर्षानंतर ते कमी होते. तर स्त्रियांसाठी आई बनण्याची क्षमता ही खूप लिमिटेड आहे, साधारण 23 ते साधारण 35 किंवा 38 वर्षापर्यंत. स्त्रियांनी ह्या कालावधीमध्येच प्रेग्नन्सी प्लॅन करायला पाहिजे एक. आणि आपण बघतोय की आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी आहेत, जंक फूडचं प्रमाण जास्त झालेलं आहे, स्थूलपणा खूप वाढलेली आहे स्त्रियांमध्ये पण. त्याच्यामुळे स्त्रीबीज तयार होणे किंवा ओव्हलिटरी प्रॉब्लेम्स स्त्रियांना फेस करावे लागतात. तर नियमित आहार ठेवणे, भरपूर पाणी पिणे आणि वजन आपल्या हाईटच्या नॉर्मल रेंजमध्ये ठेवणे, त्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. ते नॉर्मल BMI जर असेल, हाईटच्या हिशोबाने जर वजनाचं जर प्रमाण असेल आणि नियमित व्यायाम करून आणि आहार नशामुक्त जर राहिलं तर डेफिनेटली प्रेग्नन्सी राहण्याचे खूप चान्सेस आहेत. दिस इज इक्वली ॲप्लिकेबल टू मेल्स. पुरुषांनाही तेच ॲप्लिकेबल होतं की व्यसन नाही पाहिजे, स्थूलपणा नाही पाहिजे आणि नियमित व्यायाम करून आपले वजन हाईटच्या रेंजमध्ये पाहिजे की नॉर्मल BMI हे साधारण 19 ते 24च्या रेंजमध्ये असतं. त्या रेंजमध्ये जर पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपलं वजन जर ठेवलं, नशामुक्त जर राहिलं आणि रेग्युलर व्यायाम केला आणि आहार व्यवस्थित मेंटेन केला तर ह्या गोष्टी त्यांना वंध्यत्वाचा प्रॉब्लेम फेस करण्यासाठी खूप कमी प्रमाणात त्यांना प्रॉब्लेम असेल. निश्चितच याचा एकूणच अर्थ असा की आहार असेल किंवा मग तुमचा व्यायाम असेल, धकाधकीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही IVF उपचार पद्धती असेल किंवा मग ICSI ट्रीटमेंट ही नेमकी कशी केली जाते, त्याचे ते केल्यानंतर नेमकं काय होतं, काय काळजी घ्यावी, या संदर्भात आमच्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुर्तास आत्ता मी इथेच थांबत आहोत. पुन्हा एकदा सरांना भेटणार आहोत एका नवीन विषयासह. कुठेही जाऊ नका, पाहत रहा NDTV मराठी.